सध्या गिबली इमेजेसच्या ट्रेंडने इंटरनेटवरती धुमाकूळ घातलेला आहे. अशात मालिनी कशी मागे राहील? मालिनीच्या सगळ्या मैत्रिणींनी त्यांच्या नवऱ्यांसोबतचे गिबली इमेजेस करून इंटरनेटवरती टाकले सुद्धा. आता त्यांचं इंटरनेट म्हणजे काय तर व्हॉट्सअपवरती त्यांनी ही इमेजेस टाकली. व्हॉट्सअप डीपीला नवऱ्यासोबतचा फोटो जो आधी रिअल फोटो होता तोच गिबली इमेज झाला. यात मालिनी मात्र मागे पडली. गेल्या 2-3 दिवसांपासून तिला वाटत होतं आपला आणि घनश्याम सोबतचा फोटो सुद्धा गिबली इमेजमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आणि तो व्हॉट्सअपला टाकायचा, पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली दुपारी जेवण आटोपल्यानंतर तिने थोडासा वेळ काढलाच. आधी हातात मोबाईल घेतला. तिने गॅलरीमध्ये बरेच असे फोटो घनश्याम सोबतचे सेव्ह करून ठेवले होते. त्यांचा गणेश चतुर्थीच्या दिवशीचा फोटो, गार्डनमध्ये ती घनश्याम सोबत उभी आहे तो फोटो, सत्यनारायणाच्या पूजेतला फोटो आणि परवाच्या गुढीपाडव्या दिवशीचा त्या दोघांचा एकत्र फोटो, असे बरेच असे फोटो होते. तिने सगळ्या फोटोचे गिबली इमेजेस बनवले. ती इतकी हरकून गेली ते सगळे फोटो जसे गिबली इमेजेसमध्ये पाहून. त्यातलाच एक फोटो तिने उचलला आणि व्हॉट्सअपला डीपी म्हणून टाकला. त्यातला अजून एक फोटो तिने तिच्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवला. तो सुद्धा सुंदर दिसत होता. आता हे सगळं कधी एकदा घनश्यामला दाखवते असं तिला झालं. घनश्याम संध्याकाळी आला, पण त्याच्याकडे विषय काढायला तिच्याकडे वेळच नव्हता. फायनली रात्री घनश्यामचंच तिच्या मोबाईलच्या कडे लक्ष गेलं. मोबाईलवरती वॉलपेपरला ती गिबली इमेज होती. ते बघून घनश्याम इतका खुश झाला. मालिनी किती भारी आहे ग, हे मस्त वाटतंय. माझ्या पण डोक्यात हा विचार होता, मस्त दिसतंय ग आपला दोघांचा फोटो, तो खुशीत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरला आनंद पाहून मालिनी सुद्धा खुश झाली. आता मालिनीचा मोबाईल घनश्यामने हातात घेतला. त्याच्यावरला तो व्हॉट्सअपचा डीपी सुद्धा त्याने पाहिला. ही सगळी गिबली इमेजेस बघून त्याच्या डोक्यात सुद्धा हे गिबली इमेजचं खूळ शिरलं. आता त्याने अजिबात मागे वळून पाहिलं नाही. पुढचे 2-3 दिवस तो वेगवेगळ्या फोटोची गिबली इमेजेस बनवत होता. त्याने बरेचसे फोटो कलेक्ट केले, म्हणजे त्याचे आणि मालिनीचे फोटोज, परी आणि प्रलयचे फोटोज, परी, प्रलय आणि सोबत आपण दोघं म्हणजे घनश्याम, मालिनी असे फॅमिलीचे फोटोज, घनश्यामचा त्याच्या आईसोबतचा फोटो जी सध्या गावी जाऊन बसली होती, तर तिचा आणि मालिनीचा असा फोटो, मालिनीचा आणि आईचा फोटो, मालिनीचा आईचा आणि बाबांचा फोटो, असे वेगवेगळे फोटोज. त्याचा माधवसोबतचा फोटो, माधवसोबत त्याचे बरेचसे फोटो होते. शेवटी तो जीवाभावाचा त्याचा दोस्त होता. असे वेगवेगळे फोटोज त्याने घेतले आणि त्याच्या गिबली इमेजेस बनवून टाकल्या. इतक्या सगळ्या रंगीबेरंगी गिबली इमेजेस बघून तो इतका खुश झाला, मस्तच एकदम. म्हणजे त्याला कुठे ते अपलोड करू कुठे नको असं झालं होतं. बरं, हे जे बाबांचे उद्योग सुरू आहेत 2-3 दिवसांपासून, सारखे ते मोबाईलमध्ये काहीतरी करतायत, हे प्रलयच्या लक्षात आलं. आणि ते काहीतरी असं रंगीबेरंगी दिसतंय, ते मस्त वाटते कार्टून सारखं. ते त्याने पाहिलं होतं. त्याने ही गोष्ट परीला सांगितली. आता दोघांनी मिळून प्लॅन तयार केला की काही करून घनश्यामचा मोबाईल आपल्या ताब्यात घ्यायचा. घनश्याम असा बसला होता, त्याच्या हातात मोबाईल होता आणि नेहमीसारखीच तो गिबली इमेज बनवत होता. ती दोघंजण मागून आली. त्याच्याही नकळत त्यांनी त्याचा मोबाईल त्याच्या हातातून काढून घेतला. आता मुलांनी एकदा हातातून मोबाईल काढून घेतला म्हटल्यावरती ते काय करतील याचा भरोसा नाही. त्यात हे सगळे कार्टून इमेजेस बघून त्यांना तर काय करू काय नको असं होईल. मग ते मोबाईल सोडणारच नाहीत. घनश्याम मुलांच्या पाठी पळत सुटला. परी, प्रलयने अजिबात मोबाईल घनश्यामच्या हातात लागू दिला नाही. या सगळ्या झटापटीमध्ये बिचारा तो मोबाईल
प्रलयच्या हातातून जमिनीवरती पडला. आता हे सगळं बघून घनश्याम शॉक. आता काय करायचं बाबा, फुटला बिटला की काय काय झालं असेल. त्याने पटकन जमिनीवरचा मोबाईल हातात घेतला. कसा बसा त्याने तो चालू केला तर तो चालू होईना. आता काय करायचं, आता मोबाईलच्या शॉपमध्ये धावायला पाहिजे. दुसऱ्या दिवशीची वाट न बघता तो तसाच तडक मोबाईलच्या दुकानामध्ये गेला. तर तिथला दुकानदार म्हणाला, ठीक आहे, बघूया काय फॉल्ट झालाय ते, पण लगेच रिपेअर करून नाही मी देऊ शकत बुवा, गर्दी आहे सध्या, तर जरा आजचा दिवस वाट बघू उद्या. असं करून त्याने तो मोबाईल आपल्याकडे ठेवून घेतला. आता काय करायचं, काहीही करून हातात मोबाईल तर असायला हवा, निदान कॉल तरी यायला हवेत करता काहीतरी पाहिजे ना, कम्युनिकेशनचं साधन. म्हटल्यावरती घरी एक जुना डब्बा मोबाईल होता. म्हणजे अगदीच तो डब्बा नव्हता, म्हणजे तो सुद्धा टचस्क्रीनचाच होता, पण जुनं मॉडेल होता. त्याने तो मोबाईल चालू केला. त्याच्यावरून तो कॉल तरी करू शकत होता. बरं, पण त्या मोबाईलची एक अशी गोष्ट होती जी त्याला प्रचंड खटकली. ते म्हणजे त्या मोबाईलमध्ये ॲपची कंपॅटिबिलिटी नव्हती. म्हणजेच ते जुनं मॉडेल होतं, त्यामुळे बरीचशी ॲप्लिकेशन्स, सोशल मीडियाची ॲप्लिकेशन्स त्याच्यावरती चालत नव्हती. ती प्ले स्टोअरवरून घेता येत नव्हती. आता काय करायचं, आता इंस्टाग्राम पण यूज करता येणार नाही, फेसबुक यूज करता येणार नाही, व्हॉट्सअप यूज करता येणार नाही. काय बरं करायचं. आता काय, ह्या छोट्याशा मोबाईलकडे बघत बसायचं असं घनश्यामचा मेंदू त्याला म्हणत होता. हे सगळं ना मालिनीमुळे झालं असं त्याला उगीच राहून वाटत होतं. मालिनी म्हणाली, यात माझा काही दोष नाही, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की त्या मोबाईलला चिकटून ती गिबली इमेजेस बनवत राहा म्हणून. तुम्ही जर ती बनवली नसती तर प्रलयाच्या हातात तो मोबाईल लागलाच नसता. आता यावरती काय बोलणार. त्याने मालिनीला दोष देणं बंद केलं. आता मोबाईलची वाट पाहण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. आता काय करायचं याच विचारात तो होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला. ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा त्याचं थोडंसं लक्ष नव्हतं, मोबाईल नव्हता. थोडासा कामातून ब्रेक मिळाला की तो इंस्टाग्रामवरती काहीतरी चेक करायचा, एखादं रील बघायचा कॉमेडी, पण काहीच नाही. बाकीच्या सगळ्यांचे मोबाईल छान सुरळीत सुरू होते. ते मधल्यामध्ये लंच ब्रेकमध्ये टाइमपास करत होते, त्यांचं काही सुरू होतं. दुपारी लंच ब्रेक झाला. त्याने आपला डबा संपवला आणि तो येऊन आपल्या चेअरमध्ये आपलं काम करत बसला. तर एका कोपऱ्यामध्ये, ऑफिसच्याच कोपऱ्यामध्ये खिडकी होती. ती खिडकी ओपनच असायची. त्या खिडकीवरती येऊन एक कावळा सतत काव काव करत राहायचा. ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांना तो डिस्टर्बन्स वाटायचा. काय सारखा याचा कर्कश आवाज, काय याचा प्रॉब्लेम काय आहे नक्की, असं त्यांना वाटायचं. एका दोन सहकाऱ्यांनी त्यांना त्या कावळ्याला हाकलून सुद्धा लावलं होतं, तरी तो सारखा यायचा त्या खिडकीवरती आणि बसायचा. घनश्यामला सुद्धा तो त्रास व्हायचा. त्याला वाटायचं काय याचा नक्की प्रॉब्लेम आहे. असाच आज सुद्धा तो कावळा तिथे येऊन काव काव करत होता. आज काही घनश्यामच्या हातात मोबाईल नव्हता. बाकीचे सहकारी जे होते ते कॅन्टीनमध्ये होते. काहींचं जेवण झालं होतं, काही तिथेच टाइमपास करत होते. घनश्यामचा मात्र मूड नव्हता. तो ऑफिसमध्ये परत आला आणि त्याच्या चेअरवरती बसून काम करत होता. तो चेअरमधून उठला आणि त्या खिडकीपाशी गेला. तर त्या खिडकीच्या वरती तिथे जो कावळा बसायचा तिथे थोडीशी सावली होती. बाकी सगळं अगदी कडकडीत ऊन. एक छोटंसं झाड होतं. ते झाड सुद्धा थोडंसं सुकलेलं होतं. घनश्यामच्या डोक्यात विचार आला, बहुधा खूप गरमी वाढली आहे, त्यामुळे त्याला त्रास होत असावा. काय माहित, त्याला तहान सुद्धा लागत असावी. झाड असंही नाहीये की तिथे तो बसू शकेल आणि छान सावली त्याला मिळेल. झाडाचं सुद्धा काहीतरी करायला पाहिजे.
झाडाला बहुतेक पाणी घातलेलं नाहीये कित्येक दिवसांपासून, म्हणून ते सुकत चाललंय, असं सुकून देऊन चालणार नाही, हा विचार त्याच्या मनात आला. मग त्याने ठरवलं की पिऊनला सांगून खाली कॅन्टीन मधून एक छोटस असं, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ठेवतो किंवा काही वस्तू ठेवतो आणि तो बॉक्स फ्रीजमध्ये ठेवतो, असे कंटेनर असतात, त्यातला एक छोटासा कंटेनर तो मागवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, असा एक विचार त्याच्या मनात आला. त्याने तडक तो विचार अंमलात आणला. पिऊन करून त्याने एक छोटासा असा बॉक्स मागवून घेतला, म्हणजेच एक असा छोटासा कंटेनर प्लास्टिकचा, ज्याच्यावरती अजिबात झाकण नाही, पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहू शकेल, छानसं पाणी राहू शकेल, ते पाणी त्या कावळ्याला पिता येईल, अशा पद्धतीचा तो छोटासा बॉक्स त्याने मागवून घेतला. तो पाण्याने छान भरलेला होता. पिऊनने मागच्या दिशेने जाऊन, म्हणजे ऑफिसच्या एका बाजूने जाऊन बाहेरच्या दिशेने त्या खिडकीवरती तो असा छान कंटेनर ठेवला. थोड्या वेळाने तिथे कावळा आला. त्याने चोचा मारत मारत ते पाणी प्यायला सुरुवात केली. तेव्हा घनश्यामला बरं वाटलं, त्याला तहानच लागली होती. त्याने पिऊनला सांगितलं की आता ह्या झाडाची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी, झाडाला रोज पाणी द्या, तशी व्यवस्था करायला हवी आपल्याला, तुम्हाला काही अडचण आली तरी तुम्ही साहेबांना जाऊन भेटा म्हणून. त्या दिवसापासूनच पिऊनने त्या झाडाला सुद्धा पाणी घालायला सुरुवात केली. झाडाच्या खाली जो पालापाचोळा होता तो रोजच्या रोज गोळा करायला सुरुवात केली. 1-2 दिवसातच तिथे त्या कावळ्यासोबतच अजून 2-3 कावळे यायला लागले, चिमण्या यायला लागल्या, कारण तिथे पाणी होतं, छान स्वच्छता होती, पालापाचोळा फार नसायचा. आता झाडाला सुद्धा पाणी मिळत होतं, त्यामुळे झाडाचं जे खालचं मूळ होतं ते कायम ओलं असायचं, ती माती ओली असायची, त्यामुळे तिथे सुद्धा गारवा मिळायचा. मग कावळे चिमण्या त्या तिथे सुद्धा बसायचे, त्या मातीमध्ये थोडा वेळ बसायचे. ते सगळं बघून घनश्यामला खूप बरं वाटलं. असे 2 दिवस गेले. 2-3 दिवसांनी त्याचा मोबाईल त्याला मिळाला. त्या मोबाईलच्या दुकानामध्ये त्या दुकानदाराने त्याला सांगितलं होतं मी 2 दिवसात देतो, पण त्या 2चे 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, नाही गर्दी आहे, देतो देतो असं सगळं त्या दुकानदाराचं सुरू होतं. त्या सगळ्या 4-5 दिवसांमध्ये घनश्यामकडे मोबाईल नव्हता, मात्र ही एक छान सुधारणा किंवा हा एक नवीन चेंज त्याच्या लाईफमध्ये झाला. आता त्या खिडकीपाशी कावळे चिमण्या रोजच्या रोज येत होते. फायनली 4-5 दिवसांनी घनश्यामला मोबाईल मिळाला, पण आता त्यात फारसं मन रमेना. ते गिबली इमेजेसचं प्रकरण तिथेच संपलं होतं. त्याला आता त्याचा कंटाळा आला. आपण काहीतरी छान केलं याचं त्याला समाधान होतं. तो जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये जायचा तेव्हा त्या खिडकीकडे त्याचं लक्ष जायचं. त्याला असं वाटलं बरं झालं आपला मोबाईल 4 दिवस का होईना पण असा बंद पडला. तो जर बंद पडला नसता तर आपलं त्या खिडकीकडे कधीच लक्ष गेलं नसतं. मग त्याला आठवलं की आपण मालिनीचं ऐकून तिचे गिबली इमेजेस पाहून गिबली इमेजेस बनवायला सुरुवात केली. त्याच्याच दुसऱ्या दिवशी रात्री बाहेर पाऊस सुद्धा पडत होता. मालिनी खिडकीपाशी उभी होती. ती म्हणाली आपल्याला किती छान वातावरण झालं, या ना हो इकडे, मस्त पाऊस पडतोय. तेव्हा आपण तिची टर उडवली. काय तो अवकाळीचा पाऊस नेहमीसारखा पाऊस, त्यात काय वेगळं पाहायचं. पण खरंच ती काहीतरी आपल्याला वेगळं सांगत होती असेल, काहीतरी तिला वेगळं दाखवायचं असेल. आपण नाही गेलो तिथे उभं राहायला. ते सगळं त्याला आठवलं. आपलं सुद्धा असंच असतं. आपल्याला ती गिबली इमेजेस छान वाटतात, ती आपल्याला भावतात, कारण ती खूप निरागस असतात. त्यात खूप सारी कल्पनाशक्ती असते. ती आपल्याला जणू सांगत असतात की आयुष्य कितीही कठीण असलं तरी ते खूप सुंदर आहे. बघा तुम्ही कुठल्याही टाईपचा फोटो, जो रिअल फोटो असतो तो टाका आणि त्याची गिबली इमेज पहा, ती सुंदरच असते.
त्यातले जे भावभावनांचे रंग असतात ते सकारात्मकच असतात. म्हणजे काही दिवसांपूर्वी मीच इंस्टाग्रामवरती एक इमेज पाहिली आणि तो जो ओरिजिनल फोटो होता ना, तो बहुतेक नवरा बायकोचा होता. ते ट्रेनमधून प्रवास करत होते, अगदीच दमलेले भागलेले होते. आणि तो नवरा जो होता तो खूप थकलेला होता. त्या बायकोने त्या नवऱ्याच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवलं होतं. तो जो रिअल फोटो होता ना, तो इतका वेदनादायी वाटत होता आणि त्याच्या या बाजूला त्याची गिबली इमेज होती आणि ती इतकी सकारात्मक वाटत होती. आणि त्यात खाली लिहिलं होतं की आपलं जे खरं आयुष्य आहे ते कठीण आहे, पण निदान अशा स्वरूपात तरी ते सुंदर दिसतं. असा एक आशय त्या पूर्ण पोस्टचा होता. त्यामुळे आपलं जे खरं आयुष्य असतं ना, ते सुद्धा त्या गिबली इमेजेस सारखंच निरागस, सुंदर, रंगीबेरंगी असू शकतं. फक्त आपण आजूबाजूला पाहण्याची गरज असते, आपल्या जाणीवांच्या खिडक्या उघडण्याची गरज असते. जसं 4 दिवसांसाठी का होईना, पण घनश्यामने त्या खिडक्या उघडल्या आणि त्यातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला खूप सारा आनंद आणि समाधान मिळालं. तर हो, हा होता आजचा व्हिडिओ. आपण गिबली इमेजेस असो किंवा अजून कोणत्याही प्रकारचा डिजिटल टाइमपास सतत करत असतो, पण कधीतरी तो मोबाईल बाजूला ठेवून आजूबाजूला आपण जर असं थोडंसं जरी लक्ष टाकलं ना, तर खूप सारा आनंद, खूप साऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सुद्धा सुरू असतात, ज्या गिबली इमेजेस इतक्याच सुंदर असतात, निरागस असतात, छान असतात. हाच आजच्या व्हिडिओचा उद्देश होता. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या टॉपिकसह. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.